राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 MPSC लेटेस्ट अपडेट. परीक्षा पुढे जाणार का? सर्व माहिती पहा सविस्तरपणे. आत्ताची लेटेस्ट अपडेट आणि आजचं लाईव्ह व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट. राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी 28 सप्टेंबरला होणार आहे त्या पूर्वपरीक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ही पूर्वपरीक्षा कदाचित पुढे जाण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये असं का होणार आहे किंवा होऊ शकतं, तर 28 सप्टेंबरला जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा होणार आहे, सद्यस्थितीमध्ये पाहता महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे, सर्वीकडे पाण्याची परिस्थिती आहे, पाणी साचलेलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जी परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी पोहोचणं विद्यार्थ्यांना अवघड जाणार आहे. आणि त्याच पद्धतीनं 27, 28, 29ला सुद्धा त्याच पद्धतीचं पाऊस सांगितलेला आहे, अतिवृष्टी सांगितलेलं आहे. त्यामुळं कदाचित ही परीक्षा त्या दिवशी न होता नेक्स्ट वीकमध्ये किंवा त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. आता ही पहिल्यांदाच परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे. अभ्यासक्रमात बदल झालेला आहे, त्यामुळं सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं हे केलं, प्रिपरेशन केलेलं आहे. राज्यभरातील लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात आणि ऐन परीक्षेच्या तोंडावर म्हणजे परीक्षा तोंडावर आली असताना विविध भागामध्ये राज्याच्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आयोग ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणीसुद्धा सर्वीकडून होत आहे. या संदर्भात MPSCचं काय म्हणणं आहे ते आता पाहूया. आयोगानं सुद्धा यंदा 2025 पासून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा वर्णनात्मक पद्धत लागू केलेली आहे. त्यामुळं राज्यातील लाखो विद्यार्थी जसं मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असतात आणि याच अनुषंगानं आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणं अपेक्षित होते. त्यामुळे विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट बघत होते आणि सद्यस्थितीमध्ये आता ही परीक्षा तोंडावर आली असताना पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं सर्वीकडून ही मागणी होत आहे की परीक्षा पुढे ढकला, कारण पावसामुळे येणं शक्य नाही आहे. त्यामुळं हा जर अंदाज लावला तर आयोगाला जसं मागणी जात आहे त्या पद्धतीनं आयोग ही परीक्षा पुढे ढकलते की काय हे पाहणं आता अगत्याचं ठरेल. एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. धन्यवाद.